आज पाकर सांगवी येथे नवनिर्वाचित सदस्य पंचायत समितीचे अक्षय भैया देशमुख साहेब व देशमुख परिवार यांच्या वतीने इथं इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे। या प्रसंगी पाहिलं असता इतर जाती धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदानं एकत्र येत आहेत, त्या पार्टीचा आनंद घेत आहेत। परत या ठिकाणी या पार्टी बरोबरच नवनिर्वाचित सदस्य असतील जिल्हा परिषदचे सभापती, उपसभापती व इतर सदस्य यांचा त्यांनी मान सन्मान देऊन सत्कार केला। त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि असाच कार्यक्रम चालू राहिला तर येणाऱ्या काळामध्ये किंवा चालू काळामध्ये प्रत्येक माणूस हा जातीवादामध्ये न राहता एकत्र राहून कसा नांदतो याचं हे मोठं उदाहरण देशमुख परिवाराच्या वतीने दाखवलेलं आहे। त्याचंही आम्ही कौतुक करतो आणि ह्या कार्याच्या माध्यमातून इतर पुढे सुद्धा त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। दावते इफ्तार या देशमुख परिवाराने आज पाखर सांगवी या ठिकाणी आयोजित केलेल्या स्नेहभोजनासाठी आणि मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी जो हा कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमासाठी मी सर्वप्रथम सर्व मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा देतो। त्याचबरोबर येणाऱ्या पाडव्यासाठी हिंदू समाज बांधवांना देखील शुभेच्छा देतो। विलासराव देशमुख साहेबांनी आणि काँग्रेसचा जो विचार आहे सर्व धर्म समभावाचा, जो साहेबांनी विचार या ठिकाणी सर्व आमच्यासारख्या लहानसहान कार्यकर्त्यांना घालून दिलेला आहे, तो विचार आज या इफ्तार पार्टीमधून आम्हाला कुठेतरी जाणवतो की हा देशमुख परिवाराने जो एकदम स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे, त्या उपक्रमाचं खरंच सभापती म्हणल्याप्रमाणे करावं तेवढं कौतुक कमीच आहे। या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो। या ठिकाणी आम्हाला उपस्थित करून नमस्कार, मी श्वेता अप्पासाहेब देशमुख। आज या ठिकाणी रमजान महिन्याच्या निमित्ताने हे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे देशमुख परिवाराच्या वतीने आणि इफ्तार पार्टीच्या प्रसंगाने या ठिकाणी अतिशय आनंदमय आणि उत्साहपूर्वक वातावरण तयार झालेलं आहे आणि खास करून मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांना एक आभार व्यक्त करते की त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थिती दिली आणि या रमजान महिन्याच्या पवित्र रमजान महिन्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते। धन्यवाद। आज जो देशमुख परिवाराच्या वतीने दावत इफ्तारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व बंधूंना मी हार्दिक शुभेच्छा देते। खरं तर आपण सगळेजण एक नागरिक आहोत आणि आपण सगळे एकोप्याने राहणारी माणसं आहोत। कुठल्याही धर्माचा हा या धर्माचा असा विचार न करता एकोप्याने राहणं, बंधुभावाने राहणं, खरं तर हीच आपल्या सगळी माणसं एक आहेत, सगळे आपण एक आहोत हाच संदेश करता आपल्याला संविधानाने दिलेला आहे आणि त्याच कार्यक्रमाचा मी तर म्हणते आज इफ्तार पार्टी हा एक भाग आहे। सर्वांना मी परत एकदा हार्दिक शुभेच्छा देते। नमस्कार। आज पाकर सांगवी या गटामध्ये आणि या गावामध्ये पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय अक्षय देशमुख यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे। मुळातच हा आपला देश विविधतेने नटलेला आहे आणि त्या देशाला अनुसरून जी काँग्रेसची विचारसरणी आहे, विविधतेतून एकता आणि सर्व धर्म समभाव या विचाराला अनुसरून पक्षाची विचारसरणी असेल किंवा कुटुंबाची विचारसरणी असेल, या सर्वांमधून या समाजामध्ये एकता निर्माण व्हावी आणि गोडी निर्माण व्हावी यासाठी आज या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या खूप खूप शुभेच्छा देते। या ठिकाणी खूप म्हणजे एकोप्याचं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे। हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचे लोक या ठिकाणी आनंदाने भोजनाचा आस्वाद घेत आहेत। देशमुख परिवाराला यासाठी खरंच खूप आभार मानते आणि आज या ठिकाणी सन्माननीय सभापती, उपसभापती, सर्व पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य आणि जिल्हा परिषदेचे सदस्य या ठिकाणी आम्ही सर्व आलोत, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दलही देशमुख परिवाराला धन्यवाद देते। नमस्कार। आज पाकर सांगवी गावात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। देशमुख परिवाराच्या वतीनं आज इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। हिंदू मुस्लिम समाज एकजूट राहावं, गुण्यागोविंदानं गावखेड्यात भागात नांदो, त्यासाठी आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं। सर्व मुस्लिम बांधव इफ्तार पार्टीत देशमुख परिवाराचा मान राखून आले होते, तर सर्व मुस्लिम बांधवांचे मी आभार मानतो। अक्षय भैया यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं आणि सर्व मुस्लिम बांधवांना
त्यांनी इफ्तारसाठी इथे आमंत्रित केलं आणि सर्वांना त्यांनी इफ्तार करून सर्वांचे मन जिंकले आहे. आणि आमच्या पाकरसांगी गावामध्ये हिंदू आणि मुस्लिमची एकताचं प्रतीक म्हणून हे इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे. आणि इथं आमच्या गावामध्ये पिढ्यानपिढी हिंदू आणि मुस्लिम सगळे एका ठिकाणी राहून इफ्तार करतात. दिवाळी सण, कोणताही सण सर्व मिळून मिसळून साजरे करतात. तर हे आमचे प्रदीप सूर्यवंशी आहेत. हे आम्ही लहानपणीचे मित्र आहोत आणि यांनी पण आम्हाला इफ्तार करून आमचा मान गौरव वाढवला. त्याच्यामुळे यांचे सर्वांचे धन्यवाद.